पीक कापणी प्रयोग राबवत असताना तो आपण ऑफलाईन पद्धतीने तर तक्ता क्रमांक 1 आणि तक्ता क्रमांक 2 आपण भरून प्लॉटची आखणी करून आपण सादर करत असतो. त्याबरोबरच आपणाला या पीक कापणी प्रयोगाची माहिती ही मोबाईल ॲपमध्ये ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. ते आपणाला कंपल्सरी करण्यात आलेले आहे. त्यामुळे बऱ्याच जणाला या मोबाईल ॲपमध्ये पीक कापणी प्रयोगाची माहिती भरत असताना बऱ्याच अडचणी येतात. म्हणून आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पीक कापणी प्रयोगाची माहिती मोबाईल ॲपमध्ये भरत असताना येणाऱ्या अडचणी, त्याबरोबरच आपल्याला कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोबाईल ॲप हे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट ॲप म्हणून आपल्याला प्ले स्टोअरमधून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. त्या ठिकाणी ॲप्स डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ती ॲप्स सुरू करत असताना पीक कापणी प्रयोग घेणाऱ्या प्रत्येक क्षेत्रीय कर्मचाऱ्याने मोबाईल ॲप वापरासाठी नोंदणी करणे खूप आवश्यक आहे आणि यासाठी पासवर्डची आवश्यकता राहत नाही. ज्यावेळेस आपण मोबाईल ॲप्स सुरू करतो तेव्हा आपण आपली नोंदणी करत असताना त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आपले महाराष्ट्र राज्य निवडतो. पीक कापणी घेणारे कर्मचारी हे प्रायमरी वर्कर आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण प्रायमरी वर्कर या ऑप्शनला क्लिक करायचा. त्याच्यानंतर डेजिग्नेशनमध्ये प्रायमरी वर्कर हा कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यापैकी जो असेल तो त्या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, पीक कापणी प्रयोग आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये घेत आहोत त्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी ऑप्शन निवडावा. त्यानंतर पीक कापणी प्रयोग घेत असलेला तालुका त्या ठिकाणी निवडणे आवश्यक आहे. त्याबरोबरच आपले गावं ज्या महसूल मंडळामध्ये येतात त्या महसूल मंडळामध्ये किंवा आपण ज्या गावामध्ये पीक कापणी प्रयोग राबवत आहे ते पीक कापणी प्रयोग करणारे गाव हे ज्या महसूल मंडळामध्ये येते ते महसूल मंडळ निवडणे आवश्यक आहे. त्याबरोबरच ते गाव कोणत्या ग्रामपंचायतला अटॅच आहे ती ग्रामपंचायत निवडून त्या ठिकाणी आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे जाणे आवश्यक आहे. त्याबरोबरच आपण प्रायमरी वर्करचं पूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल नंबरवर जो OTP येतो तो OTP व्हेरीफाय करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच प्रायमरी वर्करने आपला ईमेल ID त्या ठिकाणी लिहावा. त्याबरोबरच आपला आधार क्रमांक लिहावा आणि आधार क्रमांक तो बरोबर आहे की नाही हे पाहून त्या ठिकाणी आपण शासनाकडे डेटाबेस बरोबर खात्री होते आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण आपला पासवर्ड तयार करावा. पासवर्ड टाकून तो कन्फर्म पासवर्ड करून डबल तोच पासवर्ड टाकून आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावे. अशा पद्धतीने आपल्या नवीन वापर करणाऱ्यांचे या पद्धतीने आपण नोंदणी करून या ठिकाणी पासवर्ड बनवून घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढली प्रक्रिया आहे ती आपण पासवर्ड बनवल्यानंतर आपण त्या ठिकाणी लॉग इन करणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आणि आपण जो बनवलेला पासवर्ड आहे त्या ठिकाणी पासवर्ड टाकून त्या ठिकाणी लॉग इन करता येते. समजा पासवर्ड विसरला तर आपण नोंदवलेला पासवर्ड जर विसरला गेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फॉरगेट पासवर्ड हा ऑप्शन निवडता येतो आणि त्यानंतर आपल्या नोंदवलेला मोबाईलवर तो OTP येऊन त्या ठिकाणी आपण लॉग इन करून त्या ठिकाणी नवीन पासवर्ड आपण रिसेट करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर प्रायमरी वर्करनं भरलेली माहिती ही आपल्याला पाहता येते. त्या ठिकाणी आपण व्ह्यू प्रोफाईलमध्ये जाऊन आपण आपली माहिती पाहू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष प्लॉटवर गेल्यानंतर आपण न्यू फॉर्म या ऑप्शनमध्ये क्लिक करून त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोगाची नोंद घेणे आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोगाची मोबाईलमध्ये साठवलेली माहिती आपणास पाहता येते. सेव्ड फॉर्म्स ज्या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे त्या ठिकाणी आपण माहिती साठवलेले फॉर्म पाहू शकतो. त्याबरोबरच सबमिटेड फॉर्म यामध्ये आपण जे पूर्ण पीक कापणी झाल्यानंतर त्याचे वजनाचे फोटो काढून ते त्या ठिकाणी आपण वजन वगैरे टाकल्यानंतर जे अंतिम प्रयोग आपण शासनाला कळवतो किंवा अपलोड करतो ते त्याचा सबमिटेड फॉर्म्स या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने आपण
नवीन शेतकरी घेत असताना त्या ठिकाणी न्यू फॉर्मवर किंवा नवीन प्रयोग करत असताना न्यू फॉर्मवर जाऊन त्या ठिकाणी आपण क्लिक करून त्या ठिकाणी तक्ता क्रमांक 1 भरत असताना पार्ट 1 सध्या फील्ड ओव्हरव्ह्यू अँड ईस्ट CCC या ऑप्शनवर जाऊन त्या ठिकाणी आपण पीक कापणी प्रयोगासाठी पार्ट 1 ह्या प्रयोगाच्या मूलभूत माहितीसाठी जो पार्ट 1 आहे त्या ठिकाणी आपण माहिती भरतो आणि सदर भागाची माहिती ही प्रथम पूर्ण करावी आणि त्यानंतरच पार्ट 2ची माहिती भरता येते. म्हणजे आपण पार्ट 1ची माहिती भरल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला पार्ट 2 ओपन होतो आणि पार्ट 2 याच्यामध्ये प्रत्येक पीक कापणी प्रयोगासाठी हा पार्ट 2 प्रयोगाच्या पीक कापणीचे निष्कर्ष कळविण्यासाठी आवश्यक असतो. म्हणजे जेव्हा आपण आपल्या पीक कापणी प्रयोगाची कापणी असते तेव्हा पार्ट 2 हा ऑप्शन भरावा लागतो. आता पार्ट 1 भरत असताना त्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन राज्याची निवड ही त्या ठिकाणी आपण नोंदणी करत असताना केलेली असल्यामुळे त्या ठिकाणी ॲटोमॅटिक महाराष्ट्र राज्य येते. त्यानंतर PMFBY म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजनाही त्या ठिकाणी स्कीममध्ये ॲटोमॅटिक येते. त्याच्यानंतर सीझन आपण सीझन खरीप हंगामात घेणार आहोत त्यामुळे त्या ठिकाणी आपण खरीप हंगाम जेव्हा आपण लॉग इन करतो तेव्हाच खरीप हंगाम निवडलेला असतो त्यामुळे त्या ठिकाणी खरीप हंगामही ॲटोमॅटिक येतो. त्याच्यानंतर इयर आपण पीक कापणी प्रयोग ज्या वर्षामध्ये घेतो ते वर्षे त्या ठिकाणी ॲटोमॅटिक येते आणि आपण रजिस्ट्रेशन करत असताना जो जिल्हा टाकलेला आहे त्या रजिस्ट्रेशननुसार आपला जिल्हा त्या ठिकाणी ॲटोमॅटिक येतो. आता याच्यानंतर आपल्याला क्रॉप नेममध्ये पीक कापणी प्रयोग आपण ज्या पिकाचा घेत आहोत त्या पिकाचे नाव टाकायचे आहे किंवा निवडायचे आहे. त्याच्यानंतर तालुका हा तालुकाही आपल्या रजिस्ट्रेशननुसार ॲटोमॅटिक येतो. आपल्याला रेव्हेन्यू सर्कल म्हणजे ज्या महसूल मंडळामध्ये आपण पीक कापणी प्रयोग घेत आहे ते रेव्हेन्यू सर्कल त्या ठिकाणी निवडायचे आहे. त्याच्यानंतर पीक कापणी प्रयोग ज्या गावामध्ये आहे त्या गावाला अटॅच असणाऱ्या ग्रामपंचायतचे नाव त्या ठिकाणी निवडायचे आहे. त्याच्यानंतर आपण पीक कापणी प्रयोग घेतलेला सर्वे नंबर कोणत्या सर्वे नंबरमध्ये आपण पीक कापणी प्रयोग राबवत आहोत तो सर्वे नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर पीक कापणी प्रयोगाच्या शेताचे क्षेत्र हे त्या ठिकाणी हेक्टरमध्ये लिहायचे आहे. शेताची लांबी आणि रुंदी ही शक्यतो आपण ज्यावेळेस प्लॉट मोजतो तेव्हाच शेताची लांबी आणि रुंदी टाकावी आणि लांबी आणि रुंदी ही मीटरमध्ये लिहावी. त्याच्यानंतर पीक कापणी प्लॉट ज्या शेतकऱ्याच्या शेतावर आहे ते हजर असल्यास त्या ठिकाणी आपण यस करावे. पीक कापणी प्लॉट ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे त्यांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा आधार क्रमांक लिहावा आणि पीक कापणी प्लॉट कधी काढण्यास येईल म्हणजे पीक कापणी समजा कापूस असेल तर कापसाची वेचणी कधी होईल पहिली वेचणी तर त्या ठिकाणी आपण अंदाजे लिहू शकतो. त्याबरोबरच ही माहिती भरत असताना आपण एखाद्या पिकाची कापणी कधी होईल हे अंदाजे त्या ठिकाणी डेट किंवा दिनांक टाकू शकतो आणि ही माहिती विमा कंपनीला ॲटोमॅटिक कळविली जाते. फक्त यामध्ये कापूस पिकाची जर आपण माहिती भरत असाल तर त्या ठिकाणी कापसाच्या वेचणीची संख्या टाकणे आवश्यक आहे. समजा आपण कापसाच्या कमीत कमी आपणाला 3 वेचण्या ह्या कंपल्सरी असतात म्हणून त्या ठिकाणी आपण पिकिंग 3 हा ऑप्शन निवडून त्या ठिकाणी आपण कापूस पिकासाठी 3 पिकिंग निवडणे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर आपण हार्वेस्टिंग डेट टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हा फॉर्म भरत असतानाच पीक कापणीसाठी निवडलेल्या शेताच्या नैऋत्य कोपऱ्यातून सर्व शेत दिसेल अशा पद्धतीने फोटो घेणे आवश्यक आहे आणि हा फोटो घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फॉर्मचा पार्ट 1 हा सबमिट करणे आवश्यक आहे. तो सबमिट केल्यानंतर आपल्याला आपण सेव्ड फॉर्ममध्ये गेल्यानंतर आपण तो फॉर्म सेव्ड फॉर्ममध्ये दिसतो की नाही हे पाहावे आणि त्या ठिकाणी आपण तो पीक कापणी प्रयोगाचा पार्ट 1चा तपशील भरून तो पार्ट 2 भरण्यासाठी आपण जर निवडला तर त्या ठिकाणी व्ह्यू बटनवर क्लिक करून आपण पार्ट 2ची माहिती भरू शकतो. पार्ट 2ची माहिती भरण्यासाठी आपण त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर CCE प्लॉटबद्दल माहिती, पीक काढणीनंतरचे धान्याचे वजन तपशील, वजन घेतानाचे व इतर अनुषंगिक माहिती आणि फोटो पार्ट 2मध्ये घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये पार्ट 2मध्ये आपण
CC फील्ड सिलेक्शन अँड इमेजेसवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपणाला पीक कापणी प्रयोग घेत असलेल्या प्लॉटचे क्षेत्रफळ हे ऑटो येते. त्या ठिकाणी समजा आपला सोयाबीनचा प्लॉट असेल तर त्या ठिकाणी 10 बाय 5 मीटरचा असतो, तर त्या ठिकाणी लांबी 10 मीटर, रुंदी 5 मीटर या पद्धतीने येतं. समजा कापसाचा असेल तर 20 मीटर, 10 मीटर या पद्धतीने त्या ठिकाणी लांबी रुंदी हे ॲटोमॅटिक येते. त्याच्यानंतर आपण ज्या रँडम नंबरने प्लॉट निवडला आहे तो त्या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे आणि तो नमूद करत असताना तो शेताच्या लांबीच्या आणि रुंदीच्या अंतरापेक्षा कमी असणे आवश्यक असते. त्याच्यानंतर आपण लँड टाईपमध्ये अपलँड, मीडियम लँड, लो लँड यापैकी जो पर्याय असेल तो त्या ठिकाणी आपण निवडायचा आणि पीक कापणी प्रयोग घेतलेल्या प्लॉटच्या पेरणीचा दिनांक आपण जो आपला तक्ता क्रमांक 1 मध्ये आपण हार्ड कॉपीमध्ये जो भरून देतो त्याच्यामध्ये जो पेरणीचा दिनांक टाकलेला आहे तो पेरणीचा दिनांक इथं डेट ऑफ सोईंगच्या जागी टाकणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पेरणी कधी झाली या डेटनुसार आपण त्या ठिकाणी अर्ली, नॉर्मल, लेट यापैकी एक ऑप्शन निवडायचा आणि आपण दिनांकानुसार म्हणजे ज्या दिवशी आपण पीक कापणीचा प्रयोग घेत आहोत त्या दिनांकाचा त्या ठिकाणी दिलेल्या कॅलेंडरमध्ये आपण पीक कापणीचा दिनांक निवडणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण एक फोटो त्या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे. आपण फोटो अपलोड करताना त्या ठिकाणी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला टेक पिक्चर ऑफ CC प्लॉट, CC एरियाचा एक प्लॉट काढणे आवश्यक आहे. प्रयोगाचा प्लॉट कापणीच्या वेळी प्लॉटचा एक फोटो, वजन करतानाचा एक फोटो आणि पीक कापणीचा उत्पादन तक्ता, पानाचा फोटो असे 3 फोटो घेणे आवश्यक आहे. आपण जेव्हा पार्ट 2वर आपल्या जो तक्ता असतो त्या तक्त्यावर आपण आलेले उत्पादन टाकतो आणि दिनांक टाकतो तेव्हा त्या तक्त्याचाही फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी आपण सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर हिरव्या रंगाची खूण पार्ट 2 मधील प्रत्येक फील्डवर दिसून येईल आणि त्याच्यानंतर आपण CC एरिया स्पेसिफिकेशन अँड एरिया इमेजेस याच्यावर गेल्यानंतर पीक कापणी प्रयोगाचा तपशील मंजूर करून पुन्हा आपण त्या ठिकाणी पाठवायचं आहे. त्याच्यानंतर आपण CC एरिया स्पेसिफिकेशन अँड एरिया इमेजेस याच्यावर आपण क्रॉप नेम त्या ठिकाणी आपण तक्ता क्रमांक 1 भरत असताना किंवा पार्ट 1 भरत असताना टाकलेलं असते त्यामुळे ते ऑटोमॅटिक येते. त्याच्यानंतर आपण क्रॉपच्या व्हरायट्या जे लोकल, हाय यील्डिंग आणि हायब्रिड यापैकी जो ऑप्शन असेल तो निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पिकाची जी व्हरायटी आपल्या तक्ता क्रमांक 1 मध्ये टाकलेली आहे ती व्हरायटी त्या ठिकाणी लिहून त्या ठिकाणी आपण अपलोड पिक्चर करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला स्क्रीनवर त्या ठिकाणी ॲप्समध्ये दिसेल. त्याच्यानंतर आपण फोटो काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॅलेंडरमधील प्रयोगाचा प्लॉट कापणी उत्पादनाचे वजन घेतलेला दिनांक आपण त्या ठिकाणी वजन ज्या दिनांकाला घेत आहोत त्या दिनांकाला सिलेक्ट करून त्या ठिकाणी प्रयोगाच्या प्लॉटची कापणी उत्पादन शेतात वाळविले किंवा इतर ठिकाणी याचा पर्याय आपण निवडायचा आहे आणि पिकानुसार ड्राय रेशो हा ॲपमध्ये ॲटोमॅटिक येतो त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ड्राय रेशो टाकायची गरज नाही. फक्त पीक काढणीनंतरचे धान्याचे वजन ग्रॅममध्ये टाकणे आवश्यक आहे आणि पीक काढणीनंतरचे धान्याचे वजन वाढवल्यानंतर किती येईल हे ड्राय रेशोनुसार त्या ठिकाणी ॲटोमॅटिक येते त्यामुळे त्या ठिकाणी आपण ड्राय वेट टाकण्याची गरज नाही. त्यानंतर आपण प्लॉटचे उत्पादन नॉर्मल, गुड किंवा बॅड यामध्ये जे आले असेल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे. त्याबरोबरच वरील अभिप्रायाशिवाय विशेष अभिप्राय असल्यास या ठिकाणी आपण रिमार्क अबाउट प्रोडक्शन ऑब्झर्वेशन या ठिकाणी आपण आपले काही अभिप्राय टाकू शकतो. त्याच्यानंतर पिक्चर अपलोडवर आपण त्या ठिकाणी पिक्चर म्हणजे वजन घेतानाचा आणि वजन घेतानाचा फोटो अपलोड करत असताना शक्यतो त्या ठिकाणी आपण वेटिंग ऑपरेशनचा फोटो हा त्या ठिकाणी आपल्या डिजिटल इलेक्ट्रिक काटा किंवा डिजिटल काटा असेल त्याच्यावरचे जे अंक असतात वजनाचे ते व्यवस्थित क्लिअर दिसतील, ते ब्लर होणार नाहीत अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी फोटो काढणे आवश्यक आहे. त्याबरोबरच आपण तो फोटो काढल्यानंतर हार्वेस्ट स्पेसिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला क्वांटिटी यूज्ड पर हेक्टर त्या ठिकाणी आपण सेंद्रिय खतं वापरली असतील
तर आपल्याला यस करायचे नसतील वापरले तर नो करायचे. त्याबरोबर सेंद्रिय खत जर वापरले असेल तर त्या ठिकाणी क्विंटल प्रति हेक्टरी किती मात्रा टाकली आहे त्या पद्धतीने टाकायचे. त्याच्यानंतर आपण रासायनिक खतं वापरली असतील तर त्या ठिकाणी यस करायचं आहे, नसतील तर नो करायचं. आणि जर यस केलं तर त्या ठिकाणी रासायनिक खतं किती वापरले हे टाकणे आवश्यक आहे. आणि ही रासायनिक खतं आपण तक्ता क्रमांक 1मध्येही टाकलेली असतात. ते तक्ता क्रमांक 1मधलीही रासायनिक खतं याच्यामध्ये एकत्रित करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण अपलोड पिक्चरवर जाऊन त्या ठिकाणी तक्ता क्रमांक 2च्या ज्या पानावर आपण आपल्या त्या हार्वेस्टिंग प्लॉटचे उत्पादन आलेले आहे ते लिहितो आणि त्या ठिकाणी दिनांक टाकतो. त्या पानाचा फोटो काढून त्या ठिकाणी T2 यील्ड डाटा या ऑप्शनवर जाऊन आपण त्याचा फोटो काढून तो अपलोड करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला 4ही फोटो अपलोड झाल्याची खात्री करून त्या ठिकाणी आपण सेव्ह करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 4 फोटोमध्ये आहे फील्ड ओव्हरव्ह्यू, त्याच्यानंतर फोटो CC एरिया, वेटिंग ऑपरेशन आणि T2 यील्ड डाटा हे 4 फोटो आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि समजा याच्यापैकी एखादा फोटो दिसत नसेल तर आपण फोटो काढून हे 4 फोटो अपलोड झाल्याची खात्री करून त्या ठिकाणी सेव्ह बटनावर क्लिक करायचे. त्याच्यानंतर ॲप्रुव्हल आणि व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ॲप्रुव्हल व्हेरिफिकेशनमध्ये आपलं ग्रामस्तरीय समितीचा प्रमुख, मंडळ कृषी अधिकारी, विस्तार कृषी अधिकारी किंवा मंडळ अधिकारी महसूल असतात त्यांचे नाव, मोबाईल नंबर लिहावा. अन्यथा त्या ठिकाणी जर वरिष्ठ अधिकारी असतील तर त्यांचा तपशील लिहायचा आहे. त्याबरोबरच विमा कंपनीचा प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्या पीक कापणी प्रयोगाला उपस्थित असतात. त्यांच्या विमा प्रतिनिधीचे नाव आणि त्यांचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी आपण सेव्ह बटनावर क्लिक करून पार्ट 2 कंप्लीट करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पार्ट 1 आणि पार्ट 2 पूर्ण भरून झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी सबमिट फॉर्म केल्यानंतर आपल्याला पीक कापणी प्रयोगाचे पार्ट 1 आणि पार्ट 2ची सबमिट केलेली माहिती पाहण्यासाठी आपण सबमिटेड फॉर्मवर जर आपण क्लिक केलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते सबमिटेड फॉर्म या अशा पद्धतीने दिसतील आणि सेव्ह केलेली माहिती त्या ठिकाणी आपण कधीही आपल्या लॉग इनला जाऊन आपण पाहू शकतो. अशा पद्धतीने सर्व ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी तक्ता क्रमांक 1 आणि तक्ता क्रमांक 2मध्ये आपण जे कार्यालयाला सादर करतो त्या तक्त्यामध्ये जी माहिती भरलेली आहे तीच माहिती आपल्या ऑनलाईन ॲप्समध्ये आली पाहिजे. त्या दोन्हीमध्ये तफावत न होता आपण व्यवस्थित पद्धतीने मोबाईल ॲप्समध्ये जे CC ॲप आहे त्या ॲपमध्ये ऑनलाईन माहिती भरून आपण त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने आपला पीक कापणी प्रयोग राबवावे. धन्यवाद.